रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयावर सरनाईक 2 दिवसांमध्ये यू-टर्न घेतील। भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांवर या शब्दात टीका केली आहे। सरनाईकांनी मराठी माणूस आणि परप्रांतीयांचा छळ केला असं नरेंद्र मेहतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी अशा मंत्र्यांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। सरनाईकांनी 15,000 रुपये घेऊन रोहिंग्यांना रिक्षाचं परमिट दिलं असा आरोप नरेंद्र मेहतांनी केलाय। साहेब ज्यावेळी बोलतात त्याला कोणी भीक घालत नाही, रिक्षावालाही भीक घालत नाही, कारण ते बोलतात ते कधी काय होतच नाही। त्यांचा अनेक उदाहरणं बघा, ते बोलतात नंतर यू-टर्न घेतात। एक नाही, कुठलाही विषय तुम्ही घ्या, सगळ्यांमध्ये ते यू-टर्न होतात। के प्रताप सरनाईकनी नेहमी मराठी माणसांचा उपयोग केलाय, त्यांचा नावाचा वापर करून मतं घेण्याचं काम केलंय आणि परप्रांतीयांचा सुद्धा त्यांनी तशाच प्रकारचा केलाय, कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या विरोधात। हे अशा प्रकारची भूमिका आहे, त्यांना स्वतःलाच माहित नाही की त्यांना करायचं कधी काय नाही। तुमचा पक्षातला असतं आम्ही आता तर केलंच असतं, शेवटी तो शिवसेनेचा आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार की साहेब पक्षाची पण आबरू हे मलिन करत आहे, अशा लोकांना तुम्ही बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातनं। आता परवापर्यंत तुम्ही त्याला परवानगी देतो, धडाधड सरनाईक 15,000 रुपये एका परमिटचं सरनाईक स्वतः घ्यायचं आरटीओ मार्फत 15 आणि नंतर अंगाशी आला परमिट बंद। तुम्ही रोहिंग्या मुस्लिमला सुद्धा परवानगी, त्यावेळी वाटलं नाही का मला मराठी माणसाला न्याय द्यायला पाहिजे? त्यावेळी मराठीला तुम्ही डावललं, रोहिंग्या मुस्लिमला परवानगी द्यायला लागले, बोगस कागदार दे धनाधन परमिट दो। मेलेल्या माणसाचे रिक्षा तुम्ही पासिंग करतात, जे माणूस मेला त्याचे रिक्षा अजून पासिंग होत आहेत। एकाकडे तर 2-2, 3-3 परमिट आहे। तर सरनाईकशी हा खाता खरं म्हणजे त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला।